हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवले आपण दिवाळी स्पेशल करंजी। तर चला अगोदर आपण सारण तयार करून घेऊया। त्यासाठी घ्यायची 1 वाटी रवा, अर्धा वाटी साखर, काजू बदाम आणि पिस्ता। नंतर ठेवायची कढई तापायला, त्यात घालायचे 2 चम्मच तूप। नंतर घालायचा 1 वाटी रवा। रवा आपल्याला इथं मंद आचेवर छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि मंद आचेवर रवा भाजून घ्यायचा। नंतर घ्यायची इकडं साखर, अर्धा वाटी मिक्सरला बारीक करून। साखर बारीक झाली की काजू बदाम बारीक करून घेऊया। काजू बदाम आणि पिस्ता, आणि काजू बदाम बारीक झाली की ते घालायचे रव्यामध्ये। आणि रवा पण इथं छान असा भाजला होता आपला सोनेरी कलर येईपर्यंत, आणि छान असा सोनेरी कलर आला होता। आणि नंतर घ्यायचा एका बाउलमध्ये काढून। नंतर घालायची पिठी साखर अर्धा वाटी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर थोडं दूध घालायचं आणि दूध झाले की त्याला व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं। आणि आपल्याला आता हे 20 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा आपला छानपैकी फुलेल। तोपर्यंत आपण इकडं मैदा तयार करून घेऊया। 1 वाटी मैदा घ्यायचा, तो गाळून घ्यायचा। गाळून झाले की मैदा आपल्याला भिजून घ्यायचा आहे, म्हणजे इथं गोळा तयार करून घ्यायचा आहे मैद्याचा। आणि मैदा बाजूला ठेवून द्यायचा। आपलं कणिक तयार झाली आहे। नंतर बनवायचा साठा। त्यासाठी घ्यायचे 2 चम्मच मैदा आणि 2 चम्मच तूप। इथं आपला साठा तयार झालेला आहे। नंतर घ्यायच्या चपात्या लाटून, आणि सर्व इथं मैद्याच्या आपण चपात्या लाटून घेतल्या। 4 चपात्या मी इथं लाटून घेतला। नंतर घालायचा साठा लावायचा एक चपातीला। ह्या साठ्याने छान अशा आपल्या करंजीला लेयर येईल, त्यासाठी हा साठा लावायचा। आणि सर्व चपात्याला मी इथं साठा लावून घेतला। आणि पूर्ण साठा लावून झाला की नंतर पोळीचा रोल तयार करून घ्यायचा। रोल तयार झाला की कट करून घ्यायची, ज्या साईजमध्ये तुम्हाला करंजी करायची त्या साईजमध्ये। आणि इथं आपण कट करून घेतली होती रोल। आणि छानपैकी अशा लेयर दिसत होत्या आता आपल्या। नंतर एक गोळा घ्यायचा आणि लाटून घ्यायचा गोल आकारात। नंतर माझ्याकडे करंजी साशा होता, त्यात ती छोट्या गोल आकाराची चपाती टाकायची। आणि नंतर आपलं सारण पण तयार झालं होतं इकडं, ते भरायचं त्याच्यामध्ये आणि करंजी इथं तयार करून घ्यायची। आणि सर्व करंज्या इथं मी तयार करून घेतल्या होत्या। नंतर ठेवायचं इकडं तेल तापायला, आणि तेल गरम झालं की नंतर सोडायची करंजी तेलामध्ये। आणि सोनेरी कलर येईपर्यंत आपली करंजी इथं तळून घ्यायची। आणि सर्व करंज्या मी इथं तळून घेतल्या होत्या। आणि तुम्हाला या दिवाळी स्पेशल करंज्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा। थँक्यू।